बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हातमधीचा घेऊन आज आपण पंढरपुरातच आहोत। कालच कार्तिक एकादशी झाली, पंढरपुरात कार्तिक वारी सुरू आहे आणि कार्तिक वारी होऊन कालचा एकादश झाली। आज दुसऱ्या दिवशी एक माऊली आहेत, ते माऊली असं अननोन ठिकाणी असं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडले। ती विषय काय माहीत नाही आहे, अंगावर कपडे सुद्धा नाही आहेत। ते माऊलीची ही अवस्था कशी झाली, ते माऊली नेमकं कुठल्या गावचे आहेत हे सगळं शोध लावायचं मी तुमच्याकडे सोपवतोय। कारण माऊलीच्या पांडुरंगाला आल्यानंतर एका माऊलीची अवस्था अशी झालेली आहे। अवस्था कशामुळे झाली काहीच माहीत नाही आपल्याला, पण त्यांना तात्काळ इमर्जन्सी अत्यावश्यक सेवेची गरज आहे। अत्यावश्यक सेवेसाठी आपण त्यांना पाठवतोय। व्हिडिओमध्ये पूर्ण त्यांचा चेहरा वगैरे दाखवतोय। तर मिसिंग कोण असेल किंवा तुमच्या गावातलं कोण हरवले असेल तर ही माऊली नेमकं कुठली आहेत ह्याचा शोध मित्रांनो तुम्हाला लावायचा। आणि शोध लावण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला जिथं होईल तिथं शेअर करा, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, जिथं व्हिडिओ शेअर करता येईल तिथं व्हिडिओ शेअर करा। त्या बाबांचं घरचा आपल्याला शोध लावायचा आहे। तर त्यांचा कशा प्रकारे आता मदत आपण करणार आहोत नक्कीच बघा, मला हॉस्पिटलची गरज आहे। चला चल की बाहेर चल मारा यू बाहेर बाहेर येऊन कपडे घाल, बाहेर येऊन कपडे घालून त्याला काय होतं मला त्याला काय हो इकडे या, इकडे पटवणार ना इकडे गाडी घाला येते इकडे घेतलं परत पाय धरा चल तिकडे बाहेर चल बाहेर पाय धरा पाय धरा पाय धरा बाहेर 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 हा बाहेर जायचं बाहेर दवाखान्यात जायचं चल ए गप इकडे ये जा ए गप बाटली दान सगळं बस बस ए तर बाटली पाणी थोडं आणखी पाणी थोडं पाणी पाडलं बाटली दान पाणी बाटली संग्रामानं गेलं मग नाही संपत्ती ना इथं कुणी सोला काय बोला येत
मरता वाचले रात्री आणा लागलं बघू इकडे मारा पाणी पिते बाई पेतय ती पेतय चालते नाही चाला येत नाही हो त्याला पायानं तर आणून सोडलेला पाणी 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 पिते नाव विचारलं पाणी पिया कालच्या पासून पाणी पिता राम राम बाटली द्या आता ते पेज म्हणते नको म्हणतोय पाणी नको म्हणतोय नाही ना दवाखान्यात ॲम्ब्युलन्स बोलून नाही कपडे घालायचे काय दुसरं करायला तुला कुठणार रे रात्री कुठं होती रात्री तिथनं आम्ही आणला त्याला इथं सोडला चला मारा मग खाल्लं नसेल काय नाही जेवण नाही कुठलं काय नाही आता इथे काय अडकलं इथं ना तेव्हा दाखवलं इथं काय तरी झाले चला मोद अंगात काय तर अडकलंय बरं का आणि काही सोलापूर रोड आहे सलमान आता दिन सामाजिक गाव कुठलं गाव हो माऊली गाव कुठलं गाव इकडं गाव कुठलं कपडेच नाही जवळ तर आधार कार्ड कसा कपडे माहिती हा बेगर कपडेच होतं आणून सोडलेलं आहे होती काय कळलं नाही
गाव कुठलं गाव कुठलं गाव हा नगर आहे का नगर गाव कुठलं गाव गाव कुठलं सांगा गाव गाव गावाचं नाव सांगा होय गाव कुठलं गाव 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 तुमचं गाव हा मनमाड मनमाड आहे का मनमाड मनमाडच आहे मनमाडच आहे ना तिथं कशा वारीला आलतं काय वारीला आलं होतं का वारीला वारीला आलं होतं का वारीला वारीला आलतं पण कोण कोण आहे सोबत कोण कोण आहे अजून सोबत कोण कोण आहे हा तुमच्या सोबत कोण कोण आहे हा तुमच्या सोबत तुमचे भाऊ बिऊन मित्र मंडळी कोण आहे मनमाडगाव सांगतेस आणि वारीला आलो होतं असं सांगतात काल कार्तिक एकादशी झालेली आहे हा तुम्हाला सोडले का कोणी सोडले का आणून कोणी नाही बोलते मराठी कळते का कळते मराठी दादा ॲम्ब्युलन्स बोलवली ॲम्ब्युलन्स लागणार कसं नाही यायला मेडिकलची गरज आहे ना का ट्रीटमेंट करावं लागणार ना आशक्तपणा जास्त झालाय हो सगळं बिझी आहेत ना एक ॲम्ब्युलन्स मंदिरापासून निघाला वारीतलं जाईल वारीत कोणतं आणून सोडलं हा कोणतं आणून काल सोडून कार्यक्रम करून दिली आपण स्वतः बरोबर आहे त्याला काहीतरी म्हणजे जास्त चावलं बोलल्यासारखं हा पूर्ण गट्टू आलाय हा गट्टू आलाय बघ गाठ बघितलं नाही झोपा 2 मिनिटं गाडी उस्तर काढलं किती गेलं मनमाड म्हणते आपलं काय हे करून मित्रांनो हे जे आता बेवारस अवस्थेत आपल्याला माऊलीला सापडले त्यांची माहिती आपल्याला दादाने दिली ती यांचं काहीतरी इथं दुकान आहे तिथं आपली डिरे म्हणजे आपण डिरेत तिथं कामाला आहे डिरीत काम करतात ऑपरेटर म्हणून किती दिवस झाले इथं पडले काल 4 वाजल्यापासून इथं पडलं काल 4 वाजल्यापासून म्हणजे काल एकादश होती हा काल कार्तिक एकादश एकादश मग ह्या रोडवरनं लाखो लोक गेले असतील लाखो लोक गेले कोणीच मदत केली नाही कोणी मदत केली नाही काय नाही तुमचा व्हिडिओ युट्यूबला बघितलं बर आणि त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला दुसऱ्या दिवशी मला फोन केला दुसऱ्या दिवशी आपल्याला फोन आला असता आपण लगेच इथं आलो हा पण मदत करणं काल जर मदत झाली असती तर आतापर्यंत बऱ्यापैकी रिकव्हरी झाली असती हा बघायची भूमिका घेण्यापेक्षा या दादाने जसं पुढाकार घेऊन आपल्यापर्यंत माहिती पाठवली तर अजून बरेच काही यंत्रणा होत्या जे काही यांना मदत करू शकत होत्या पण त्या यंत्रणेने यांना मदत केलेली नाहीये आज आपण या दादाच्या मदतीनं आज इथे येऊन यांना मदत करतोय आणि काय प्रकार आहे काय समजत नाही हात आणि पाय त्यांचं काम करत नाहीयेत पायातनं पूर्ण अवसान गेलेलं आहे त्यांना अत्यावश्यक सेवेची गरज आहे आपण ॲम्ब्युलन्स इथं बोलवली आहे ॲम्ब्युलन्स येत आहे पण मित्रांनो एवढी वाट बघू नका तुमच्या परिसरात अशी कोण लोक गावली तर पुढाकार घ्या त्यांची मदत करा बघ्याची भूमिका घेऊ नका हात जोडून विनंती करतो आपण बघ्याची भूमिका घेतली तर या लोकांची अशी अवस्था होती देव चांगल्यावर आहे म्हणून त्यांना रात्रीत काय झालं ना भयानक अशी थंडी होती अशा ठिकाणी त्यांनी पडलेले त्याला विच्चू काट्याच्या सापाची भीती होती
पण त्यांना काय झालं नाही, पण आपण नक्कीच त्यांना वाचवण्यात एक प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यात एक प्रामाणिक प्रयत्न करू. तर नक्की त्यांना आपण मदत करू, काय काळजी करू नका. आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. त्यांना जाऊ दे सर. हा त्या खड्ड्यात होता आतमध्ये. पहिला आम्ही आलो, पहिला आम्हाला फोन होता येत खड्ड्यात माणूस पडलाय. कोण जाय ना जवळ, अंगावर एक कपडा नव्हता, कपडे परत घातलेला आहे. कुठला आहे मनमाड म्हणते, मग बोलते म्हणते मनमाड म्हणले वायर लावतो म्हणते. पोटाला काहीतरी झालं गाठा उभं केलं घेतलं बारीक. नाही पाय बी हलत नाही सर पडते फक्त धरायचं आहे एक एक मधलं आधी आपली घेऊन पुढं बरोबर का ही पॅक करायला लागेल ते का हलतू राहतो का तसं 50 ते खाली नाही संपत संग्राम पुढे चालवला तर खाली पडेल. खाली पडणार नाव हळूहळू मी तुमच्याकडे तुम्ही त्याचा जीव वाचवला. गाडी आहे का हॉटेलमध्ये घेता येईल बोला
आल्यानंतर आपण इथं आलो आणि माऊली कालपासून इथं पडलेली होती. बऱ्याच काही जणांनी बघायची भूमिका घेतली. ज्यावेळेस आपल्या निदर्शनास ह्या दादांनी आणून दिलं त्यावेळेस आपण नक्कीच इथं आलो आणि एक माणूस म्हणून एक हातमदतीच दिला. आमचं काम इथं पूर्ण झालं आहे, पण एक लक्षात ठेवा तुमचं काम राहिलेलं आहे. त्यांचं जी चेहरापट्टी तुम्ही बघितलेली ते मनमाड त्यांनी तेव्हा सांगितले आणि व्हायरल आलतो असं सांगितले. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या गावापर्यंत व्हिडिओ जाऊ दे. त्यांच्या घरापर्यंत गावापर्यंत व्हिडिओ गेला तर त्यांचे लोक त्यांना घेण्यासाठी इथे येतील. एवढीच विनंती. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.